बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 2, 3 आणि 4 ची लांबी वाढवण्यात आल्याने 15 डब्यांची लोकल थांबण्याचा मार्ग मोकळा झालाय। फलाटावरील जास्तीत जास्त एक्सेलेटर बसवण्याचे काम तेजीत सुरू आहे। साफ आणि स्वच्छ शौचालयगृहेही आता प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत। पावसाळ्यात रुळावर साठणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मायक्रोटेकरद्वारे भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे। रेल्वे स्थानकावर स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। ही सर्व विकास कामे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांनी सुरू असून आज रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा करत विकास कामांचा आढावा घेतलाय। तसेच विकास कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही अशी तंबीही खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले। खासदार म्हणून निवडून आल्यापासून नरेश म्हस्के यांनी प्रवाशांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात अधिकाधिक सुविधा देण्यावर भर दिलाय। अवघ्या 1 वर्षाच्या कालावधीत ठाणे स्थानकाचा कायापालट होताना दिसत आहे। खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांनी आणि सूचनेनुसार ठाणे रेल्वे स्थानकात विविध विकास कामे सुरू आहेत। या कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत आज पाहणी दौरा केला। यावेळी रेल्वेच्या थॉमस असिस्टंट डिव्हिजन सिग्नल अँड टेलिकॉम इंजिनियर SK सिंग, वरिष्ठ विभाग अभियंता जनरल राजीव रंजन, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अल्लापुरे, सहाय्यक विभागीय अभियंता सय्यद इक्बाल तसेच सहाय्यक सुरक्षा आयुक्त RPF अपर्णा देवधर, स्टेशन मॅनेजर संजीव कुमार, वरिष्ठ विभाग अभियंता बांधकाम शरद गायकवाड, वरिष्ठ विभाग अभियंता इलेक्ट्रिक सुरेंद्र कोस्टा तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवीन कुमार, वरिष्ठ विभागीय अभियंता दूरसंचार मिलिंद शिंदे, मुख्य बुकिंग पर्यवेक्षक रणजित झा, मुख्य वाणिज्य निरीक्षक शिवसेना पक्ष सचिव विलास जोशी, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, सुधीर कोकाडे, शहर समन्वयक भास्कर पाटील, ठाणे शहर लोकसभा सचिव दत्ताराम गवस, उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवाने, विभाग प्रमुख प्रशांत पाटील, विभाग संघटक रीना मुदलियार, प्रभा सकपाळ आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। वाढती प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन फलाट क्रमांक 2 आणि 3 आणि 4 ची लांबी वाढवण्याची मागणी खासदार म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती। ती मंजूर होऊन कामात सुरुवाती झाली। आता हे काम तेजीत सुरू असून 15 डिसेंबरपर्यंत ते मार्गी लागणार आहे। 31 डिसेंबरपासून या तीनही फलाटावर 15 डब्यांची लोकल थांबणार आहे। लांबी वाढवल्याने 3 अतिरिक्त डब्यातून ठाणेकरांना सुखकर आणि आनंददायी प्रवास करता येणार असल्याचे खासदार म्हस्के यांनी सांगितले। कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या भाजपा कोकण शिक्षक आघाडी व स्वर्गवासी वसंतराव डावखरे स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 वितरण सोहळा ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडलाय। यावर्षी ठाणे जिल्ह्यासह कोकण विभागातील 100हून अधिक गुणवंत शिक्षकांना 10 शिक्षण संस्था 25 शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी गौरवण्यात आले। महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात शिक्षकांचा सन्मान करताना शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान अधोरेखित करण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट डावखरे म्हणाले की शिक्षक म्हणजे समाजाचे खरे शिल्पकार। वसंतराव डावखरे यांनी ज्या मूल्यावर आधारित समाजकार्य केले त्याच मूल्याचा संस्कार शिक्षणातून पुढच्या पिढीत पोहोचवणे हे प्रत्येक शिक्षकाचे महान कार्य आहे। या पुरस्काराद्वारे आम्ही त्या कार्याचा सन्मान करत आहोत। यावेळी ठाणे शहर आमदार संजय केळकर, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, ठाणे पालघर महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघ जिल्हाध्यक्ष श्री संजयजी वाघुले, शिक्षक आघाडी सहसंयोजक विकास पाटील, विजय जाधव, श्री सुधीर घागत, माजी नगरसेवक श्री अमित सरैया, भाजपा ठाणे उपाध्यक्ष मनोहर सुखदरे, जयेंद्र कोळी, सचिन मोरे, शिक्षक आघाडीचे कोकण विभाग पदाधिकारी आणि प्रतिष्ठान शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्यात निवड समितीमार्फत निवडलेल्या शिक्षकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी आणि प्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांनी केले। ठाणे महापालिका प्रशासनाकडून कामगारांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी करत श्रमिक जनता संघाने ठाणे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केल्याचा प्रकार ताजा असतानाच काल रविवारी ठाण्याच्या खोपड येथील बाटा कंपाऊंड परिसरातील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले। यामध्ये समान वेतन, निवास व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि इतर मंजुरी लाभ मिळावेत अशा विविध मागण्यांसाठी या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या झेंड्याखाली आंदोलन केले।
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे शहरात घंटागाडीमार्फत विविध गृहसंकुलातून कचरा संकलन करण्याचे काम घंटागाडीवर कार्यरत असलेले कर्मचारी करत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांना सुरक्षेची कोणतीही साधने तसेच समान काम समान वेतन भत्ते आणि कायदेशीर सुविधा मिळत नसल्याचा आरोप या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केला आहे. या कंत्राटी घंटागाडीवर कार्यरत असलेल्या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार देणे तसेच बेकायदा पगारामध्ये कपात, भविष्य निर्वाह निधी तसेच ESICची रक्कम जमा न होणे आदी गंभीर बाबीकडे शेतकरी कामगार संघटनेने लक्ष वेधले. विशेष म्हणजे या घंटागाडीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला कामावर असताना दुखापत झाली. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कामगाराच्या पत्नीचे करोना काळात दुःखद निधन झाले आणि त्यातच कामावर असताना दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याने त्यांना उपचारासाठी पैशाची चणचण भासत आहे. त्यासाठी त्यांची मुलगी वणवण मदतीसाठी फिरत आहे. मात्र तिच्या मागण्यांकडे ठाणे महापालिका प्रशासन तसेच संबंधित ठेकेदार हा दुर्लक्ष करतोय. जर या कामगारांना ESICची सेवा मिळत असती तर या कामगाराचा खासगी रुग्णालयातील उपचार खर्च वाचला असता, असा आरोप शेतकरी कामगार पक्षाने केले. तसेच शेतकरी कामगार पक्षाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केले की या कामगारांवर दयादृष्टी दाखवा व कमीत कमी त्यांना सुरक्षेची साधनं, PF, ESICची सेवा, समान काम समान वेतन या मागण्या त्यांच्या मान्य करा, अशी विनंती देखील शेतकरी कामगार पक्षाने केले. हे आंदोलनामध्ये शेकडो घंटागाडी कर्मचारी सहभागी झाले होते. मी मंगेश गंगाराम खंडागले, घंटागाडी वाहन चालक आमोदर पाहिजे. खरं तर ठेकेदार आणि महापालिकेचा हा करारनामा आहे, त्यामध्ये कामगारांना ह्या सुविधा दिल्या जातात. ही रक्कम म्हणजे बोनस ज्या प्रकारे 8% दिला जातो त्या हिशोबाने इतर सुविधा आहेत, टक्केवारी हिशोबाने जी रक्कम आहे त्या हिशोबाने कामगारांना ह्या सुविधा मिळत नाहीत. यामध्ये वर्कमॅन इन्शुरन्सवर आहे, पण ही आत्तापर्यंत वर्कमॅन इन्शुरन्स कंपनीची आहे. ही रक्कम कोणत्या कंपनीची इन्शुरन्स काढला आहे याची कोणालाही माहिती नाही. ही रक्कम जाते कुठे? अशा ह्या प्रकारे शेजारच्या लिव्हमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि याच्यामध्ये अनेक मुद्द्यामध्ये कामगारांचे पैसे ठेकेदाराने हजम केले आहेत. ठाणे महापालिकेने लेखी उत्तर दिलेलं आहे की सदर पूर्ण रक्कम आम्ही ठेकेदार अदा केलेली आहे. याचा सरळ होतो की ठेकेदार कामगारांची फसवणूक करतोय, भ्रष्टाचार करतो. या रकमेमध्ये ही हक्काची कामगारांची रक्कम ठेकेदार हजम करतोय. आज कामगार मेडिकल सुविधा नाही आहेत. अत्यंत दुःख वाटतं आहे की ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री असताना, नगरविकास मंत्री असताना तर अशा कामगारांमध्ये अत्याचार अन्याय होत असेल, कामगार मेडिकल सुविधा नसतील ही शोकांतिका नाही आहे का? आज ठाणे नगरविकास मंत्री आहेत ठाण्यामध्ये, हे असताना कंत्राटी कामगारांना सोयीसुविधा का मिळत नाही आहेत हा मोठा प्रश्न आहे. मागणी काय तुमची? आता साधारणतः कामगार मेडिकल सुविधा लवकर चालू कराव्या किंवा ESI सुविधा चालू कराव्या, जेणेकरून कामगारांचा लाभ होईल. आता असे अनेक कामगार आहेत ज्यांना मेडिकल सुविधा बिलकुल नाही आहेत. आज रस्ते सफाई झाडू खात्यात काम करतात, रस्त्यावरती झाडू मारतायत, त्यांना ॲक्सिडेंट झाला किंवा काय झाला त्यांचं तर रस्त्यावरती म्हणजे मरणच आहे त्याला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यातच होणार असून
त्या अनुषंगाने सदर निवडणूक प्रक्रिया सुरक्षितरित्या पार पडावी यासाठी ठाणे पोलीस सज्ज झालेले असतानाच ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रात बेकायदेशीर शस्त्र व दारूगोळा विकणारे तसेच बाळगणारे व खरेदी विक्री करणाऱ्या इसमांवर विशेष मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आशिष टुंबरे यांनी दिले होते. पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम मुंब्रा परिसरातील DZ या परिसरातील मार्गावर अग्निशस्त्र विकण्यासाठी येणार आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी या परिसरात सापळा रचला असता एक इसम संशयास्पदरित्या वावरताना आढळला. पोलिसांनी त्याला अटकले असता त्याची चौकशी केली असता सदर इसम उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्या अनुषंगाने पोलिसांचा संशय या इसमावर बळावला व पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला लावलेले 30,000 रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल, 2 जिवंत कारतूस पोलिसांनी हस्तगत केले. झहीर अली हे आरोपीचे नाव असून हा मुंब्रा परिसरात राहणार आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात 1782/2025 ची कलम 1959 ची कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. त्याच्याकडून पोलिसांनी 31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 11 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास मुंब्रा पोलीस करतायत. ठाण्यातील 20 वर्ष जुन्या स्वामी समर्थांच्या मठावर ठाणे महापालिकेने कारवाई केली. या कारवाईमुळे स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून आज स्वामी समर्थ भक्तांनी थेट महापालिका मुख्यालयात प्रवेश करून ठाणे महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली. तसेच स्वामी समर्थांची आरती गायले. काहींनी महापालिकेत खाली बसून ठिय्या मांडला. त्यामुळे महापालिकेत एकच गोंधळ निर्माण झाला होता. घोडबंदर येथील आनंदनगर भागात स्वामी समर्थांचे 20 वर्ष जुने मठ आहे. हे मठ म्हाडाच्या जागेत असून अनेक वर्षापासून या जागेवरून वाद सुरू आहे. हजारो नागरिक येथे दर्शनासाठी येत असतात. येथे बाल संस्कार तसे इतर उत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरे होतात. येथे उद्यान उभारले जाणार असल्याने येथील मठावर कारवाई करण्यास ठाणे महापालिकेने सुरुवात केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, मनोज प्रधान, शिवसेना, ठाकरे गट, प्रदीप पुणेकर यांच्यासह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत आज महापालिकेवर मोर्चा काढला होता. ही कारवाई करताना देखील महापालिकेविरोधात देखील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. आज मोठ्या प्रमाणात स्वामी समर्थ यांचे भक्त एकत्र आले होते. त्यांच्यासोबत मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह इतर पक्षाचे कार्यकर्ते होते. या सर्वांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात प्रवेश केला. महिलांचे प्रमाण यामध्ये सर्वाधिक होते. महापालिका मुख्यालयात प्रवेश करताच महापालिकेचे सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचारी तैनात झाले होते. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर आंदोलकांनी स्वामी समर्थांच्या नावाने आरती गाण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण या परिसरात निर्माण झाले होते. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.